अनोखं प्रेम भाग 26. रात्री सगळे डायनिंग टेबलवर जेवायला बसले होते. इतक्यात शिवमही आला. आईने त्यालाही जेवायला बसवलं. सगळे हसत खेळत गप्पा मारत जेवण करत होते. आईंनी शिवमकडे पाहिलं. तो शांतपणे जेवण करत होता. शिवम बेटा, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. उद्या ना तीज आहे आणि आपण तीज साजरी करणार आहोत. आई शिवमकडे पाहत म्हणाल्या. शिवम खूप लक्ष देऊन आईचं बोलणं ऐकत होता. तीजचं नाव ऐकून सुहानीने लाजून खाली पाहिलं. पण आई, तुझी तब्येत तर ठीक नाही ना? शिवमने काळजीने विचारलं. अरे शिवम, तू तर बघतच आहेस ना की मला किती बरं वाटत आहे ते. आणि आता तू काळजी करू नकोस. माझी तब्येत एकदम ठीक आहे. मला फक्त तीज साजरी करायची आहे. आई उत्साहाने म्हणाल्या. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. शिवमने त्यांना परवानगी दिली. ते ऐकून सुहानीने खुश होऊन आईकडे पाहिलं. आई, तुला वाटेल तसं कर. मी आता ऑफिसला निघतो. शिवम आपल्या जागेवरून उठत म्हणाला. ते ऐकून सुहानीचा चेहरा पडला. शिवम, तू ऑफिसला जात आहेस? उद्या आपल्या घरी सेलिब्रेशन आहे आणि तू सगळी तयारी करायची सोडून ऑफिसला जाणार आहेस? आई नाराजीने म्हणाली. पण आई, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे. शिवम एवढूसा चेहरा करत म्हणाला. ते मला काही नाही ऐकायचं. इथे घरात खूप सारी तयारी करायची आहे. खूप सारे पाहुणे येणार आहेत. ती सगळी तयारी करायला तुला घरी थांबावंच लागेल. आईने हुकूम सोडला. सुहानीही नाराज होऊन शिवमकडे पाहत होती. शेवटी शिवमला आईचं ऐकावंच लागलं. ठीक आहे आई, तू नाराज होऊ नको. मी सगळी तयारी बघून घेईन, शिवम आईला म्हणाला. तेव्हा कुठे सुहानीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिने आईकडे पाहून स्माईल केली. त्या दिवशी शिवमने घरी थांबून घरच्या सजावटीची सगळी जबाबदारी घेतली आणि घर खूप छान डेकोरेट करून घेतलं. आई आणि सुहानी खाली आल्या आणि हॉलची सुंदर सजावट पाहून खूप खुश झाल्या. त्यांनी शिवमची खूप स्तुती केली. इतक्यात शिवम तिथे आला. बघितलंस आई, तू सांगितल्याप्रमाणे मी घरातील सगळी सजावट केली आहे. आता मला ऑफिसला जाऊ दे प्लीज, शिवम रिक्वेस्ट करत म्हणाला. काय, सणाच्या दिवशी तू ऑफिसला जाणार आहेस? आणि हे सेलिब्रेशन मी सुहानीसाठी ठेवलं आहे. तिचं व्रत कोण खोलणार? मला काही नाही माहिती. तू कुठेही जाणार नाहीस. आज आनंदाचा दिवस आहे आणि तू घरीच थांबणार आहेस. आई काही शिवमला ऑफिसला जाऊ देणार नव्हत्या. शेवटी शिवमला नाईलाजाने होकार द्यावाच लागला. त्याने सुहानीला एक लूक दिला व तिथून निघून गेला. आईने सुहानीलाही जाऊन तयार व्हायला सांगितलं. सुहानी आनंदाने तयार व्हायला गेली. शिवम आपल्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना इन्स्ट्रक्शन देत होता की तो आज ऑफिसला येणार नाही आणि त्याच्या सगळ्या मीटिंग दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर करायला सांगितल्या. बोलत बोलत तो सुहानीच्या रूमसमोर आला. रूमचा दरवाजा उघडाच होता. शिवम तिथून जाणार इतक्यात त्याचे लक्ष आरशासमोर बसलेल्या सुहानीकडे गेलं. ती आरशासमोर बसून तयार होत होती. तिचं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती आपल्याच विश्वास हरवलेली होती आणि लाजत तयार होत होती. शिवम भान हरपून तिच्याकडे पाहतच राहिला. ती खूप सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाची सुंदर साडी घातली होती. त्यात ती परीसारखी दिसत होती. लाल रंग तिच्यावर अगदी शोभून दिसत होता. ती कसल्याशा विचारांमध्ये हरवलेली होती आणि हळुवारपणे आपले केस विंचरत होती. मग तिने डोळ्यांना काजळ आणि मस्कारा लावला. त्यामुळे तिचे टपोरे डोळे अजूनच मोहक दिसायला लागले. शिवम मंत्रमुग्ध होऊन सुहानीकडे पाहत तिथेच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. सुहानीला मात्र हे सगळं माहिती नव्हतं. तिने मॅचिंग लिपस्टिक काढून आपल्या ओठांवर लावली. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसत होते. मग तिने आपल्या कानात झुमके आणि हातात बांगड्या घातल्या. तिच्या गळ्यात मंगळसूत्र शोभत होतं. तिची नजर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या त्यांच्या लग्नाच्या फोटोकडे गेली. जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या. तिने ती फोटो फ्रेम आपल्या हातात घेतली आणि त्याकडे प्रेमाने बघत ती फोटो फ्रेम तिने आपल्या हृदयाशी कवटाळली. सुहानीला इमोशनल झालेली पाहून नकळत शिवमही इमोशनल झाला. सुहानीने ती फोटो फ्रेम आपल्या चेहऱ्यासमोर धरून त्यावर आपले ओठ टेकवले आणि ती परत त्या फोटोकडे प्रेमाने पाहायला लागली. इतक्यात त्या फोटोमध्ये तिला शिवम मागे उभा असलेला दिसला. तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिने लगेच वळून त्याच्याकडे पाहिलं. शिवम अजूनही तिच्याकडेच पाहत होता. तिच्या पाणवलेल्या डोळ्यात असलेली वेदना त्याला स्पष्ट दिसत होती. तोही इमोशनल झाला होता. सुहानी आपलं सारं प्रेम एकवटून त्याच्याकडे पाहत होती. त्याला सगळं काही आठवावं यासाठी तिच्या जीवाचा आटापिटा चालला होता.
तिला अपेक्षा होती की निदान आपल्या डोळ्यांत असलेलं प्रेम तरी त्याला दिसेल. पण भानावर येत शिवम पटकन तिथून निघून गेला. सुहानीने स्वतःशी स्माईल करत परत ती फ्रेम आपल्या हृदयाशी कवटाळली. तिला ठाऊक होतं की तिला शिवमचं प्रेम मिळवण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागणार होती. स्वतःला सावरत तयार होऊन ती उठून बाहेर गेली. तिला समोर शिवम दिसला. ती लगेच त्याच्याकडे गेली. शिवमचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो अचानक वळला आणि त्यांची टक्कर होता होता वाचली. दोघेही एकमेकांकडे पाहून तोंड मुरकून वेगवेगळ्या दिशांना तोंड करून उभे राहिले. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तुम्ही असं मला चोरून चोरून का बघत होते? सुहानी त्याच्याकडे बघत हसत म्हणाली. मी तुला चोरून बघत होतो. तुझं डोकं तर ठीक आहे ना? शिवम नजर चोरत म्हणाला. असा नकली राग दाखवून तुम्ही आपली चोरी नाही लपवू शकत. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे की तुम्ही मला चोरून बघत होते. सुहानी लाजत म्हणाली. तू काय स्वर्गातून उतरलेली अप्सरा आहेस की मी तुला चोरून बघू? तुझ्या डोळ्यांचा इलाज करून घे. शिवम तोऱ्याने म्हणाला. सुहानीही मागे हटायला तयार नव्हती. माझे डोळे ना एकदम ठीक आहेत. खोटं नका बोलू. तुम्ही मला बघत होते. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं की तुम्ही मलाच बघत होते. खरं बोला, बघत होते की नाही? सुहानी त्याला चिडवत म्हणाली. हो, बघत होतो. मग? शिवम वैतागून म्हणाला. मग मला नजर लागली असती तर? आता तुम्ही नजर लावली आहे तर उतरावीत तुम्हालाच लागेल. सुहानी ड्रामा करत म्हणाली आणि त्याच्या खिशात असलेलं वॉलेट तिने जबरदस्तीने काढून घेतलं आणि त्यातील पैसे काढले आणि स्वतःची नजर उतरवली. शिवम हे सगळं आश्चर्याने पाहतच होता. सुहानीला कसं थांबावं ते त्याला समजत नव्हतं. तो तिच्याकडून त्याचं वॉलेट घ्यायचा प्रयत्न करायला लागला. त्याने तिचा हात पकडून तिला ओढलं. ते वॉलेट घेण्याच्या प्रयत्नात दोघंही एकमेकांच्या मिठीत कधी आले ते दोघांनाही समजलं नाही. काही क्षण दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. मग दोघांच्याही ते लक्षात येताच दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. शिवम, हे घर माझं आहे. हा परिवार माझा आहे. इथे मला जे वाटेल ते मी करेल. आता तुमची मनमानी चालणार नाही, सुहानी त्याला चिडवत म्हणाली. सुहानी, हे घर तुझ्या आधी माझं आहे. हा परिवार तुझ्या आधी माझा आहे आणि हे विसरू नकोस की या घरात मीच तुला घेऊन आलो आहे. शिवमने उत्तर दिलं. मग मी कुठे मना करते? मी तर म्हणते की या घरात मला तुम्ही घेऊन आले आहात. मला या घरची सून बनवून. सुहानी लाजत म्हणाली. सुहानी, मला ना काही नाही ऐकायचं, म्हणत शिवम आपलं वॉलेट घेऊन तिथून निघून गेला. सुहानी हसत शिवमकडे पाहत होती. त्याच्याशी बोलण्याचा, भांडण्याचा एकही चान्स ती सोडत नव्हती. कदाचित या नोकझोकमुळे तरी शिवमला सगळं आठवेल अशी आशा तिला होती. सुहानी आता मस्तपैकी तयार झाली होती. फक्त भांगेत कुंकू भरून तिला आपला साज शृंगार पूर्ण करायचा होता. म्हणून ती कुंकवाचा करंडा शोधत होती. इतक्यात लाईट गेली आणि सर्वत्र अंधार झाला. अंधारामुळे सुहानी घाबरली आणि इकडे तिकडे बघायला लागली. त्यावेळी शिवम तिथेच आजूबाजूला होता. क्षणात त्याला आठवले की सुहानीला अंधाराची भीती वाटते. काहीही विचार न करता तो धावतच तिच्या रूममध्ये आला आणि सुहानीला आवाज देत त्याने आपल्या फोनचा लाईट चालू केला. त्याला बघून सुहानीच्या जीवात जीव आला. ती पटकन शिवमजवळ आली. शिवम तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहतच राहिला. मोबाईलच्या प्रकाशात तिचा चेहरा अजूनच सुंदर दिसत होता. सुहानीने लाजून आपली नजर खाली झुकवली. तो शिवमही भानावर आला. ते मी बाहेर होतो तेव्हा तुझा आवाज ऐकला म्हणून इथे आलो, शिवमने स्पष्टीकरण दिलं. पण खरं हेच होतं की सुहानीला अंधाराची भीती वाटते ही गोष्ट त्याला आठवली होती. तू अंधारात काय करत आहेस? त्याने प्रश्न केला. ते मी कुंकू शोधत होते, सुहानीने उत्तर दिलं. आता तुला अंधारात काही सापडणार नाही. उगाच घाबरशील. सध्या तू बाहेर जा आणि लाईट आल्यानंतर शोध तुला काय हवं ते, शिवम चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता म्हणाला. शिवम, आज तीज आहे आणि अशी कुंकू न लावता मी आज बाहेर जाणार नाही, सुहानीने त्याला सांगितलं. शिवम क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. जर तुम्हाला काही अपेक्षा नसेल तर मी हा फोन घेऊन कुंकू शोधू का? सुहानीने विचारलं. शिवमने मान हलवून तिला सहमती दिली. ती त्याच्या हातातून फोन घ्यायला लागली. पण त्याने तो फोन तिच्या हातात न देता स्वतःच आरशासमोर कुंकवाचा करंडा शोधायला लागली. सुहानी आश्चर्याने शिवमकडे पाहत होती. तिचे डोळे पाणावले होते. थोडं शोधल्यानंतर शिवमला तो कुंकवाचा करंडा सापडला. तो घेऊन शिवम सुहानीजवळ आला. त्याने तो करंडा सुहानीच्या हातात दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी सुहानीने तो करंडा घेतला आणि आरशासमोर गेली. शिवम मोबाईल घेऊन तिच्या मागे उभा राहिला. तिने कुंकू आपल्या भांगेत भरलं. त्यातलं काही कुंकू तिच्या नाकावर पडलं.
शिवम समोरच्या आरशात सुहानीला पाहत होता. सुहानीनेही वळून शिवमकडे पाहिलं. त्या कुंकवामुळे तिचा चेहरा अजूनच खुलून दिसत होता. इतक्यात लाईट आली. त्याला तिच्या नाकावर सांडलेलं कुंकू दिसलं. त्याने सुहानीला इशाऱ्याने ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण सुहानीला ते काही समजेना. शेवटी तो तिच्या जवळ आला. त्याला जवळ येताना पाहून सुहानीच्या हृदयाची गती वाढली, श्वासांची गती वाढली. तिच्या जवळ येऊन शिवमने आपला हात पुढे केला. सुहानीने पटकन आपले डोळे बंद करून घेतले. त्याने हळुवारपणे तिच्या नाकावर पडलेलं कुंकू पुसलं. त्याच्या त्या हलक्याशा स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. तिने आपले डोळे उघडले. शिवम तिच्याकडेच पाहत होता. दोघंही काही क्षणांसाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. इतक्यात आईंनी सुहानीला आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून दोघंही भानावर आले. आई तुला बोलावते, म्हणत शिवम तिथून निघून गेला. आईने तिचे रीतिरिवाज पूर्ण करायला बोलवलं असेल, पण माझी 30 तर झाली आहे शिवम. तुम्ही माझा विचार केला, मला सगळं काही भेटलं, सुहानी म्हणाली आणि गालात हसत बाहेर गेली. शिवम विचारात पडला होता. खरंच सुहानी माझ्या भूतकाळात माझ्या जीवनाचा इतका महत्त्वाचा हिस्सा होती. त्यामुळेच तिचं बोलणं मला वारंवार आठवतं. आणि जेव्हा जेव्हा ती माझ्यासमोर येते मला काही आठवत का नाही, पण जेव्हा तिचं बोलणं मी ऐकतो तेव्हा मला असं वाटतं की जसं काही मी तिला खूप वर्षांपासून ओळखतो. तिच्या डोळ्यात नकळतपणे हरवून जातो. हे काय होतंय माझ्यासोबत, शिवम स्वतःलाच विचारत होता. सुहानी तयार होऊन खाली आईंकडे आली. तिचं खुललेलं रूप पाहून आई खूप खुश झाल्या. सुहानी आज तू खूप छान दिसत आहेस, आई हसत म्हणाल्या. सुहानीने लाजत आईंना नमस्कार केला. आईने तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आणि तिला नजर लागू नये म्हणून काजळाची टीक लावली. दिशाही तिथे होती. तिनेही सुहानीचं कौतुक केलं. सुहानी दिशाबरोबर बोलण्यात बिझी झाली. काही वेळाने सुहानी शिवमला शोधायला लागली, पण तो रूममध्ये आपल्या कामात बिझी होता. ते बघून सुहानी उदास झाली. आईही ते बघत होत्या. त्यांना समजलं की सुहानीच्या मनात काय चालू आहे ते. त्या शिवमकडे गेल्या आणि त्यांनी त्याला बाहेर येण्यासाठी तयार केलं. आईच्या आग्रहामुळे शिवमला हे ऐकावंच लागलं. तो बाहेर येऊन रोहितशी बोलत उभा राहिला, पण त्याचं तोंड फुगलेलंच होतं. ते बघून सुहानीचा सगळा मूडच ऑफ झाला. पण आईने तिला समजावून सांगितलं की सगळं काही ठीक होईल. आईने शिवम आणि सुहानीला एकत्र आणण्यासाठी एक युक्ती केली. त्यांनी एक गेम घ्यायचा ठरवला. त्या गेममध्ये मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला आपल्या जोडीदाराला ओळखायचं होतं. सगळ्या मुलींना रांगेत उभं करून मुलाने आपल्या जोडीदाराला शोधायचं असा तो गेम होता. शिवम खरं तर हा गेम खेळायला तयारच नव्हता, पण आईंच्या आग्रहामुळे त्याला ती गेम खेळावी लागली आणि शिवमने डोळ्यांना पट्टी बांधलेली असूनही सगळ्या मुलींमध्ये सुहानीला बरोबर ओळखलं. सुहानीला खात्री होती की शिवम बंद डोळ्यांनीही तिला बरोबर ओळखेल आणि तसंच झालं. त्याला स्वतःलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. पण आई आणि सुहानी मात्र खूप खुश होत्या. वेगवेगळ्या पद्धतीने त्या शिवमला त्याच्या भावना कळाव्यात आणि त्याने सुहानीला ओळखावं यासाठी प्रयत्न करत होत्या. शेवटी व्रत खोलण्याची वेळ झाली. सुहानीच्या मनात धाकधूक होत होती. शिवम आपलं व्रत खोलायला तयार होतील का याचं तिला टेन्शन होतं. बाकी सगळ्यांनी आपलं व्रत खोललं. सुहानी ही थाळी घेऊन शिवमपुढे जाऊन उभी राहिली. शिवम चकित होऊन तिच्याकडे पाहत होता. त्याला काय बोलावं ते समजेना. तो काही बोलणार इतक्यात आई आणि दिशाही तिथे येऊन उभ्या राहिल्या. आई नाराज होईल असं काही शिवमला करायचं नव्हतं, म्हणून त्याने गुपचूप पाण्याचा तांब्या उचलला आणि सुहानीला पाणी पाजलं. ते पाहून सुहानीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आई आणि दिशाही इमोशनल होऊन त्यांच्याकडे पाहत होत्या. इतक्यात शिवमला करवा चौथच्या आठवणी यायला लागल्या. त्याला त्याच्या आणि सुहानीच्या करवा चौथचे अनदुःखचे क्षण आठवायला लागले. त्याचं डोकं दुखायला लागलं. त्याने आपलं डोकं हातात पकडलं. ते पाहून सुहानी घाबरली आणि तिने ताट एका बाजूला ठेवून शिवमला पकडून सोफ्यावर बसवलं. आई आणि दिशाही घाबरून शिवमजवळ आल्या. सुहानीने शिवमला पाणी पाजलं. त्याला थोडं बरं वाटायला लागलं. सुहानी डॉक्टरला बोलवायला लागली, पण शिवमने तिला मना केलं आणि मी थोडा वेळ आराम करतो म्हणत तो आपल्या रूममध्ये निघून गेला. पण त्याने त्याला काही आठवलं याबाबत त्यांना काही सांगितलं नाही. सुहानी अजूनही टेन्शनमध्ये होती, पण आईंनी सुहानीला समजावलं की थोडा आराम केल्यावर शिवमला बरं वाटेल. इकडे शिवम आपल्या बेडवर बसून विचार करत होता. आज जे काही झालं होतं त्यावर कसं रिॲक्ट करावं ते त्याला समजत नव्हतं. त्याला त्याच्या आणि सुहानीबद्दल काही पुसट आठवणी येण्यास सुरुवात झाली होती आणि तो त्याच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्यास अजून जास्त उत्सुक झाला होता.
पण त्याने हे अजून सुहानीला किंवा आईला सांगितलं नव्हतं, कारण आताच त्यांना ते सांगून त्याला त्यांच्या अपेक्षा वाढवायच्या नव्हत्या. त्याला ते सगळं स्वीकारायला थोडा वेळ लागणार होता, पण त्याला सुहानीबद्दल वाईटही वाटत होतं. या सगळ्यामुळे सुहानीला खूप काही सहन करावं लागत होतं, पण त्याने ठरवलं की यापुढे तो सुहानीला दुखावणार नाही. इकडे सुहानी शिवमची तब्येत खराब झाल्यामुळे खूप खिन्न झाली होती. ती स्वतःला दोषी समजायला लागली. शिवम, प्रत्येक क्षणी माझ्या तोंडात तुमचं नाव असतं, पण शिवम, जोपर्यंत तुम्हाला काही जाणवत नाही, जोपर्यंत तुम्ही काही स्वीकारणार नाही, तोपर्यंत मी तुमची पत्नी असल्याचा हक्क गाजवणार नाही आणि तुम्हाला ते सगळं आठवून देण्याचा प्रयत्नही करणार नाही. आता मी सगळं देवावर सोपवणार आहे. जर देवाची मर्जी असली तर सगळं काही ठीक होईल, असं म्हणून सुहानीने शिवमला त्रास न देण्याचा आपल्या मनाशी निर्धार केला. तिला फक्त शिवमला सुरक्षित बघायचं होतं आणि त्यासाठी कितीही वेळ लागला तरी शिवमची वाट पाहायला ती तयार होती. क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.